पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आलेली होती। पुणे विमानतळावरून तो गायब झाल्याची माहिती समोर आलेली होती। त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत विमानतळावर दाखल झालेले होते। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला या संदर्भातला एक फोन कॉल गेलेला होता। पोलिसांनी जो प्राथमिक तपास केला त्यानुसार मुलगा बँकॉकला गेला असून त्याचा फोन बंद लागत होता। मात्र तानाजी सावंतांकडून पोलीस यंत्रणेला विचारणा सुरूच होती। संध्याकाळच्या सुमारास पुणे पोलिसांनी तानाजी सावंत यांच्या सोबत एक पत्रकार परिषद घेत प्राथमिक जी काही माहिती समोर आलेली होती ती माध्यमांना दिली। दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो। कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्यांनी स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले। म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला। त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आपल्याला कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत। आता कुठं लँड होतंय ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय। वी आर वेटिंग द रिझल्ट। काय नाही आले ते मित्राबरोबर गेलता मुलगा देतो आला का? कुठे गेलता? बँकवर 4:30 ला जाऊन किती वाजता आला? बरं झालं बाबा। येत अजून रस्त्यात येतो कुठे तिरुवनंतपुरम कुठे झालं लँड कुठे झालं विमान? अजून काय म्हणजे कळतं येत ना। सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे। त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे। ते पुणेवरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे। क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांचे तपासमध्ये लागलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।